नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या या प्लॅटफॉर्मवर. आणि प्रथमतः तुम्ही जो आपल्या डेमो टेस्टला एक प्रचंड प्रतिसाद पुण्यामध्ये ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये दिला, जिथं आपण एक्सपेक्ट केलं होतं एक हॉल संपूर्ण दुसऱ्या हॉलमध्ये काही विद्यार्थ्यांना आपल्याला बसावं लागलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये विद्यार्थी प्रिय झालेली आणि विद्यार्थ्यांना खूप जास्त आवडलेली टेस्ट सिरीज म्हणजे आपली आखाडा टेस्ट सिरीज, जी प्रसिद्ध आहे आपल्या सायंटिफिकली डिझाईन आणि थीम बेस्ड या तत्वावर. आणि त्याच तत्वावर आपण जेव्हा जेव्हा आखाडा टेस्ट सिरीज केलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रचंड पॉझिटिव्ह फीडबॅक आलेले आहेत. 2024ला संयुक्त गट ब चा पूर्वचा पेपर असेल, जो खूप अवघड त्या ठिकाणी बरेच लोकांना असं वाटलं होतं की सोपा असेल. त्यानंतर 25चा त्याच पद्धतीने लोकांनी सेट केला. मात्र आपण एकमेव असे होतो की जी आपली लेवल होती ती आयोगाला मॅच झालेली होती आणि 25ला विद्यार्थ्यांना तिथं सरप्राईज मिळाला नाही. आपल्या टेस्ट सिरीजचे जे विद्यार्थी होते त्यांना त्याच लेवलचे प्रश्न बघायला मिळाले. आणि अगदी त्याच तत्वावर आता 2026च्या येणाऱ्या तलाठी AMVI किंवा ज्याला गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणतो, त्यासाठी आपण परत एकदा त्याच ताकदीनं आणि त्याच क्वालिटीनं आपली आखाडा टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. आणि त्यातलीच डेमो टेस्टचे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. यस, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. यस, तर करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये पुढे जात असताना जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मला व्हिजिट करत आहेत त्यांच्यासाठी ही माझ्याविषयीची थोडक्यात माहिती आहे. अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर फोन करू शकता आणि विचारू शकता. कमिंग टू दिस, की आता आपण टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन डिस्कस करत असताना दोन अप्रोच कायम असतात, की खूप डिटेलमध्ये त्याचं डिस्कशन करणं किंवा एक थोडंसं त्याला आपण बेसिक मिनिममचा अप्रोच घेऊन प्रश्नाचं स्वरूप, त्याच्यामध्ये काय अप्रोच वापरू शकतो त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन देणं. इथे कायम डिबेट राहिलेला आहे. प्रश्न खूप जास्त डिस्कस केले तर तो व्हिडिओ खूप लेंदी होतो आणि मग टेस्टचे विद्यार्थी तो व्हिडिओ बघत नाहीत. त्यामुळे आपण इथे एक प्रयत्न करतो की बेसिक मिनिमम कंटेंट तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या स्वरूपात दिला गेला पाहिजे, प्रश्नाचा अप्रोच तुम्हाला कळला पाहिजे आणि हा प्रश्न आपण का विचारला हेही तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे MPSC एक्झाम मंत्राचे आखाडा टेस्ट सिरीज. कारण आपण गणिताचे तर काही प्रश्न असे बघितले होते की डायरेक्टली आपल्या टेस्ट सिरीज मधले कट कॉपी पेस्ट प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. आपण काढले असंच नाही, आपण ज्या स्टँडर्ड सोर्सेस मधून पुस्तकं वापरतो आणि क्वेश्चन सेट करतो तोच सोर्स आयोगाचा असतो असं आपल्याला खूप वेळेला बघायला मिळालेलं आहे. येस, क्वेश्चन नंबर 66 काय सांगतो? महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरचा हा प्रश्न आहे. यस, क्लिअर दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27 नुसार काही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे खाली नमूद करण्यात आलेली आहेत. त्यापैकी योग्य विधाने निवडा. आपल्याला विचारलेलं आहे योग्य विधानं. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण गोष्ट काय केली पाहिजे, ही सवय लावली पाहिजे की योग्य अयोग्य हे आपल्याला कळलं पाहिजे. टेस्ट सोडवताना खूप जणांचं मी बघतो की त्यांच्याकडे सायन्स अँड सिम्बॉल्स नाही आहेत. म्हणजे मला जेव्हा एखादा प्रश्न सोडवायचा असतो पेपरमध्ये तेव्हा माझे सायन्स अँड सिम्पटम्स त्या ठिकाणी विचारले. मी जर बरोबर असेल तर इथं टिक करतो, इथे करत नाही. इथे टिक करण्याचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही इथं टिक केलं बरोबर आहे आणि जर समजायचं उत्तर 2 आहे, तुम्हाला असं वाटतं याचं एकच असेल, तुम्ही इथे टिक करता आणि बऱ्याच वेळेला आपल्याला उत्तर माहित असूनही फक्त आपल्या या साध्या सरळ चुकीमुळे आपलं उत्तर जातं. त्यामुळे शक्यतो इथे रॉंग राईट अशा पद्धतीनं सायन्स अँड सिम्बॉल्स ठेवा. आणि सगळ्यात शेवटी हा पर्याय निवडताना फक्त इथं बघा योग्य विचारलेलं आहे का अयोग्य विचारलेलं आहे, तिथं चूक होता कामा नये. दुर्दैवानं असे बरेचसे विद्यार्थी ज्यांचं 1 आणि 2 मार्कांना प्रिलिम्स क्लिअर होत नाही त्यांच्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत की त्यांना उत्तर योग्य माहित होतं, फक्त इथं योग्य विचारलं किंवा इथं जर अयोग्य विचारलं तर त्यांनी योग्य उत्तर टिक केलेलं आहे जे विचारलेलं अयोग्य होतं. त्यामुळे हे काळजीपूर्वक आपण बघणं काम आहे. अ स्टेटमेंट काय सांगतं? 1947 पर्यंत महाराष्ट्राला एक प्रमुख आर्थिक इंजिन बनवणे. काय बनवायचं? एक प्रमुख आर्थिक इंजिन बनवायचं आहे. 30 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन एवढी बनवणे. 50 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन किती 5 ट्रिलियन पर्यंत बनवणे. आणि आपल्याला पर्याय दिलेत अ क बरोबर, ब क बरोबर, अ ब बरोबर, वरीलपैकी सर्व. आता अशा प्रश्नामध्ये थोडासा एक आपण जर आपला कॉमन सेन्स जागृत ठेवला, ज्याला आपण व्हेरी अनकॉमन म्हणतो, तो आपला जर कॉमन सेन्स आपण जागृत ठेवला तर आपल्याला असं लक्षात येईल की पहिलं स्टेटमेंट जे आहे एक प्रमुख आर्थिक इंजिन बनवणे. एक प्रमुख आर्थिक इंजिन म्हणजे काय? हा ओपन एंडेड जनरल स्टेटमेंटचा भाग झाला, बरोबर आहे. तिथं अर्धा किलो 2 किलो 1 ट्रिलियन 2 ट्रिलियन असं काहीही मेन्शन केलेलं नाहीये.
मग असे ओपन एंडेड जनरल स्टेटमेंट जे असतात तर ते ऑलमोस्ट ऑलवेज करेक्टच असतात. तिथं जास्त डोकं लावायची गरज नाही. तुम्हाला माहिती असो नसो जवळपास बऱ्यापैकी वेळेला आर्थिक एक प्रमुख बनवायचंय. ऑब्व्हियसली सगळ्यांचं उद्दिष्ट तेच असतं की स्त्रियांचं सबलीकरण करायचंय, बरोबर आहे, स्त्रियांचं सक्षमीकरण करायचंय. नेमकं काय करायचंय कोणी सांगत नाही, पण करायचं ते उद्दिष्ट असतं तसं की एक प्रमुख आर्थिक इंजिन बनवायचं. बस ओके डन. पुढे 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन बनवणे. आता ह्याच्याबद्दल आपल्याला फॉर एक्झाम्पल माहित नाहीये. पुढचा 2050 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत बनवणे. आता जर आपण व्यवस्थित बघितलं इथं 47 आहे, इथं 30 आहे, मग इथं 50 काय भानगडी 50ची वर 47 का बरं घेतलेलं आहे? तर आपण जर व्यवस्थित एक आपला कॉमन सेन्स वापरला आणि आपल्याला कंटेक्स्च्युअल जर त्याचा भाग माहिती असेल तर 2047ला भारताच्या स्वातंत्र्याचे किती वर्ष होणार आहेत कम्प्लीट कमेंट करून कळवा. बरोबर आहे. 2047ला आपण आपलं आत्मनिर्भर भारतचं उद्दिष्ट असेल किंवा आत्मनिर्भर महाराष्ट्राचा एक भाग त्याच्याच अनुषंगाने असेल. आपण 2047 हे वर्ष टार्गेट करतोय. बरोबर आहे. मग इथे जेव्हा आपल्याला इकॉनॉमीचं टार्गेट सेट करायचंय तेव्हा आपण 50 करू का? तर नाही. त्यामुळे हे काय असणार आहे? हे रॉंग असणार आहे. इथं पाहिजे तो 2047 करेक्ट. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट आपलं आलं असतं करेक्ट. पण आता ते स्टेटमेंट आपलं झालेलं आहे रॉंग. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळली आहे की आपल्याला हा ऑप्शन चालणार नाही. बरोबर आहे. कारण आपल्याला अ हे 100% बरोबर आहे माहिती आहे आणि आपल्याला क हे बरोबर चालणार नाही कारण क पण आला. हा पण आपला पर्याय गेला. आपल्याकडे पर्यावरला एकच अ आणि ब हे बरोबर. आता एक्झॅक्टली तुम्हाला 2 नंबरच्या स्टेटमेंट बद्दल काहीही माहित नसतं तरी फार काही फरक पडला नसता. गॉट इट. प्रत्येक वेळेला तिन्ही स्टेटमेंट बरोबरच पाहिजेत असा अट्टहास नको. इलिमिनेशन टेक्निक वापरा, लॉजिकल अप्रोच वापरा, करेक्ट उत्तरापर्यंत जा. शेवटी अल्टिमेटली रन आणे जरुरी आहे. कैसे भी आए. मार्क पडली पाहिजे, पास झालो पाहिजे आणि आपण जे स्वप्न बाळगून त्या ठिकाणी पुढे जात आहोत ते आपलं पूर्ण झालं पाहिजे. मग ते लॉजिक अप्रोच ठोकताळ्यानं बरोबर येऊ द्या किंवा अभ्यास करून येऊ द्या का कसाही येऊ द्या, बरोबर येणं फार गरजेचं आहे. हा आपला एक साधा सरळ अप्रोच त्या ठिकाणी असला पाहिजे. बरोबर आहे. आता इथपर्यंत आपण आलोय, हे झालं क्लिअर. आता इथं ऍक्च्युअल मध्ये काय आहे तर 30 पर्यंत 1 ट्रिलियन बनवणे हे उद्दिष्ट आपलं आहे. आता इथं ऍक्च्युअली 3.5 ते 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत एक उद्दिष्ट आपलं 47 पर्यंत आहे. 47 सॉरी 24 झालंय तर 47 पाहिजे. 47 पर्यंत आपलं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहेत. गॉट इट क्लिअर. जर तुम्हाला काही समजलं नाही, तुम्हाला गोष्ट एखादी कळली नाही तर कमेंट करून नक्की कळवा की सर हे आम्हाला समजलेलं नाहीये किंवा ही काय भानगड आहे ती सांगा. आता जे आपले जुने अप्रोचच्या बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. लॉजिक अप्रोच ठोकताळे म्हणजे काय, त्यानं मार्क कसे वाढतात, त्याचा काय उपयोग होतो. आपली चालू घडामोडीची करंट अफेअर्सची जी बॅच आहे त्यातही विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण करंटच्या रिलेटेडच्या फॅक्ट अप्रोच ठोकताळ्यानं कशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, ट्रिक्स न्यूमेनिक्स बनवून अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या कशा करतो हे जुन्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. येस. कमिंग टू नेक्स्ट पॉईंट. आता इथं त्यांनी तेच एक्सप्लेनेशन दिलेलं मी जे तुम्हाला म्हणलं होतं 3.5. आता इथं काय म्हटलंय थोडंसं अजून व्यवस्थित पद्धतीने बघण्याचा एक आपण प्रयत्न करूयात. हा काय म्हणणं होतं यांचं? सत्तेत महाराष्ट्राला प्रमुख बनवणे उद्दिष्ट आहे ते बरोबर आहे. काही दस्तावेजानुसार म्हणजे 28-30च्या कालावधीमध्ये आता थोडंसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं पण साधारणतः 1 ट्रिलियन पर्यंत बनवण्याचं उद्दिष्ट आहेच. 47 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था किती आहे? 3.5 ते 5 ट्रिलियन पर्यंत येण्याचे दीर्घकालीन ध्येय मांडले गेले. यस. ते 50 नाहीये. तुम्हाला जे म्हटलं होतं मी त्याचं लॉजिक पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. येस. आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67. खालीलपैकी कोणते राज्य 26-27 पासून रोलिंग बजेट ही नवीन संकल्पना लागू करण्याची घोषणा करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? आता जर तुम्ही जर करंट अफेअर्स आपले लेक्चर्स व्यवस्थित बघितले असतील त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की मध्य प्रदेश जे आहे आपण मध्ये उभं आहे म्हणून आपण इकडून रोलिंग केली तिकडून रोलिंग केली तरी आपण सेफ राहतो. मध्ये असल्यामुळे कुठूनही रोलिंग केली की आपण सेफ राहतो. उत्तर काय यायला पाहिजे? मध्य प्रदेश. उत्तर काय आलंय? 4 मध्य प्रदेश. हे आपण करंटच्या बॅचमध्ये आपल्या तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं. आता दुसरा महत्वाचा विषय रोलिंग बजेट म्हणजे काय? रोलिंग बजेट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी आता बजेट केले 1 वर्षाचं. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये 12 महिने मी डिवाइड केले, 12 मंथ. बरोबर आहे. आता माझा 1 महिना झाला, उरले 11 महिने, माझं बजेट उरलं 11 महिन्याचं. पण रोलिंग बजेटमध्ये असं होत नाही. म्हणजे मी जर आमचा ऑगस्ट 2026 पासून बजेट चालू केलेलं आहे, माझा ऑगस्ट कंप्लीट झाला आणि मी सप्टेंबर 2026 मध्ये जेव्हा आलेलो आहे पुढे एक 1 मंथ पुढचा ऍड होत राहतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ
जे माझ्या बजेटचे मंथ आहेत ते 12ला 12च राहतात, याला म्हणतो आपण रोलिंग बजेट. आणि मध्य प्रदेशनं काय केलंय तर 3 वर्षाचं रोलिंग बजेट त्यांनी आणलेलं आहे. की आमचा जसा मागचा महिना डिलीट होईल पुढचा महिना ऍड होईल, मागचं वर्ष डिलीट झालं पुढचं एक वर्ष ऍड होईल, म्हणजे ते रोलिंग स्वरूपामध्ये कंटिन्युअसली चालू राहील. अल्टिमेटली कायम काय राहील तर 3 वर्षाचंच बजेट राहील. बरोबर आहे. याला म्हणतात रोलिंग बजेट कन्सेप्ट. गॉट इट क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर आहे? नसेल समजली तर कमेंट करून घ्या. आणि मी तुम्हाला कायम एक गोष्ट सांगतो, प्लॅटफॉर्मवर आपल्या असो किंवा इतर कुठे असो, एज्युकेटर्सला प्रश्न विचारा. तुम्हाला जे समजत नाही ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. एज्युकेटरचा रोल गोष्टी सोप्या करणं, समजून सांगणे हा असतो, ना की गोष्टी त्या ठिकाणी बाकी पद्धतीनं काय बोलणं. बरोबर आहे. त्यामुळं गोष्टी समजून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि पर्टिक्युलरली जे सरळ सेवेतून एमपीएससी कडे आलेले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. रट्टा मारून फक्त कुठल्या तरी क्लास नोट्स वाचून एमपीएससी मधून आता पोस्ट निघणार नाही. ट्रेंड आणि पॅटर्न असा सांगतो की तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण असली पाहिजे, तुमच्याकडे राईट अप्रोच पण असला पाहिजे आणि तुम्हाला ठीकठाक पद्धतीचं नॉलेज म्हणजे ज्याला आपण फॅक्ट म्हणतो त्याच्यावरही तुमचं कंट्रोल असणं गरजेचं आहे. गॉट इट? इथं झालं आपल्याला मध्य प्रदेश हे आपल्याला कळलं. आता बघा मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये काय झालंय तर 2026-27 पासून 3 वर्षांचे रुलिंग बजेट त्यांनी आणलेले, नवीन संकल्पना त्यांनी मांडलेली आहे आणि हे करणारं मध्य प्रदेश देशातलं पहिलेच राज्य त्या ठिकाणी आहे. आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकासोबत 2 वर्षांचे अंदाजपत्रक ते निर्देशात्मक अंदाजपत्रक, याला इंडिकेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, इंडिकेटिव्ह बजेट त्यांनी त्या ठिकाणी आणलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 68. जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून मार्च 2026 मध्ये शपथ घेतली. त्यांच्या संबंधी खालील विधाने विचारात घ्या. आता हा प्रश्न का विचारला आपण? फाय जर तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल तर याच्या आधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोण नियुक्त झालेला आहे त्यावेळेस आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा एमपीएससीचा PYQ आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण हा टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न टाकला. गव्हर्नर असेल, नवीन मुख्यमंत्री असतील, इव्हन जेव्हा तुम्ही बघितलं असेल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, त्यांच्यावर 2 स्टेटमेंटचा प्रश्न विचारला होता, आठवतोय तुम्हाला? आताही जेव्हा मागच्या वेळेसचे आपले गव्हर्नर होते महाराष्ट्राचे त्यांच्यावरही प्रश्न विचारला होता आणि इथेही प्रश्न येऊ शकतो म्हणून आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्राचे घेतले. ते त्रिपुरातील माणिक्य राजघराण्याचे सदस्य आहेत. 2018 ते 23 मध्ये त्यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते जुलै 2024 ते मार्च 2026 पर्यंत तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. आता खाली स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत. आता याचं एक्झॅक्टली काय की ते माणिक्य घराण्याचे होते, तर तुम्ही जर त्रिपुरामध्ये बघितलं असेल तर माणिक सरकार हे खूप वेळ तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत. म्हणजे लॉजिकली आपण काय विचार करू शकतो की माणिक्य किंवा माणिक घराणं जे आहे तर ते त्रिपुरामध्ये असण्याची शक्यता खूप जास्त आहे. यू कॅन गो विथ दिस स्टेटमेंट की येस, हे स्टेटमेंट बरोबर आहे. 18 ते 23 मध्ये त्यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. नो, त्यांनी तिथे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. हे स्टेटमेंट जे आहेत ते हे रॉंग आहे. आपल्याला काय कळलं? स्टेटमेंट अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे. बरोबर आहे, ब हे चूक आहे, ब हे चूक आहे, ब हे चूक आहे. आपण आलो उत्तरापर्यंत. आपल्याला नंतरच्या त्याचा काही फरक पडलेला नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, इलिमिनेशन टेक्निकचा जर वापर केला तर तिन्ही स्टेटमेंट बरोबरच पाहिजेत असं गरजेचं नाही. आणि जुलै 24 ते 26 पर्यंत त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यपाल, येस, तेलंगणा राज्याचे राज्यपाल ते होते किंवा त्यांनी तसं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. बरोबर आहे. आता यांच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये जे आहे आपण आपल्या करंट मंत्राच्या पुस्तकात असेल किंवा आपल्या कोर्समध्ये घेतलेला आहे. इथं वेळेच्या अभावी आपल्याला फार जास्त डिटेलमध्ये जाता येत नाही. ही लिमिटेशन तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. जिष्णुदेव वर्मा माणिक्य रॉयल फॅमिली ऑफ त्रिपुरा त्याचे सदस्य आहेत. बरोबर आहे. 18 ते 23 मध्ये त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते बघा, डेप्युटी चीफ मिनिस्टर ते होते. आणि ते जेव्हा डेप्युटी चीफ मिनिस्टर होते तेव्हा तिथे बिप्लन कुमार देव हे त्या ठिकाणी काय होते? मुख्यमंत्री होते. आणि नंतर माणिक सहा तिथं मुख्यमंत्री झाले त्रिपुराचे. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि जुलै 24 मध्ये त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती आणि मार्च 2026 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी पदभार किंवा कार्यभार स्वीकारलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जिष्णुदेव वर्मा हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 69 इथपर्यंत क्लिअर? काय डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारा. देशातील पहिले 3D ग्लास सबस्ट्रेट आधारित ऍडव्हान्स सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? 3D ग्लास सबस्ट्रेट आधारित ऍडव्हान्स सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट भुवनेश्वर ओडिसा, रायपूर छत्तीसगड, चेन्नई तामिळनाडू, नागपूर महाराष्ट्र. जर ते नागपूर महाराष्ट्रामध्ये असताना
तर बऱ्यापैकी न्यूजमध्ये असतं, आपल्याला माहिती असतं, त्यामुळे हा ऑप्शन आपण तसाही डिलीट करू शकतो. रायपूर छत्तीसगड आणि तसं ओडिसा हे दोन खूप क्लोज ऑप्शन आहेत, त्यामुळे चेन्नई आपल्याला हाही कट करता येईल. राहिला 2 मध्ये कुठला आहे, तर करेक्ट आन्सर इज भुवनेश्वर. ओडिसा हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. काय झालंय, तर देशातील पहिले 3D ग्लास सबस्ट्रेट आधारित ॲडव्हान्स सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट भुवनेश्वर मधील ओडिसा येथे इन्फो व्हॅली येथे सुरू करण्यात आले. कुठं? इन्फो व्हॅली मध्ये. प्रकल्प काय? अमेरिकेच्या 3D ग्लास सोल्युशन्स इंक या कंपनीच्या हेरिटेजियस इंटिग्रेटेड पॅकेजिंग सोल्युशन, ज्याला हिप SPL आपण म्हणतो, या भारतीय उपकंपनीमार्फत हा प्रकल्प उभारला जात आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे, तर AI, 5G, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील चिपसाठी लागणारे अद्ययावत 3D ग्लास सबस्ट्रेट पॅकेजिंग तयार करणारे हे भारतातील पहिले युनिट असणार आहे. आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, म्हणून आपण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीनं आयोगानं खूप वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. गॉट इट? त्यामुळे हे लक्षात ठेवा, भुवनेश्वर ओरिसा. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 70. खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील 100वे रामस्थळ स्थळ बनले आहे? आपण आपल्या CM करंट मंत्राच्या लेक्चर सिरीज मध्ये वाटतं ठळक बातम्यामध्ये बघितलं होतं. ठळक बातम्या नावाचं आपलं एक सदर आहे, जे आपण रोज युट्यूबला त्याच्यावर व्हिडिओ बनवत असतो डेलीच्या करंट अफेअर्सचं. त्यात आपण हे 100वर रामसर स्थळ बघितलं होतं. शेखा झील पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, पटना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, सुराहा ताल उत्तर प्रदेश आणि छारी धांड गुजरात. करेक्ट आन्सर जे आहे ते सुराहा ताल उत्तर प्रदेश. आणि यालाच JP जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य पण त्याला म्हटलं जातं, जयप्रकाश नारायण. बरोबर आहे, उत्तर आलं 3. गॉट इट? जयप्रकाश नारायण अभयारण्य उत्तर प्रदेश, देशातील 100वे रामसर स्थळ त्या ठिकाणी बनलेले आहे. आता बघा पुढचा प्रश्न, 71वा. राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मिशन अंतर्गत भारत सरकारने डॅश डॅश पर्यंत सिकल सेल अॅनिमियाचे संपूर्ण निर्मूलन करण्याचं काय केलेलं आहे, त्यांनी ठरवलेलं आहे. अशा वेळेस उत्तर काय असेल? चला 35, 40, 47, 50 काय असेल उत्तर? कमेंट करून कळवा. लॉजिकल आहे, तुम्हाला मी पहिल्या प्रश्नामध्ये जे लॉजिक सांगितलं होतं, कॉमन सेन्स जर आपण व्यवस्थित वापरला, उघडा डोळे बघा नीट, ज्या अप्रोच मध्ये आपण नेहमी बघतो, तुम्हाला डायरेक्टली उत्तर येऊन जाईल. काय असलं पाहिजे? 47 असलं पाहिजे. का? आपण अमृत महोत्सव किंवा ज्याला आपण म्हणतो अमृतकाल किंवा भारताच्या स्वातंत्र्याची जी काय आपण 100वी हे करतोय, तर त्या अनुषंगानं आपल्याला हे इयर फार महत्वाचं आहे. जिथं जिथं आपल्याला हे दिसेल तिथं आपण गांभीर्यानं त्याचा विचार केला पाहिजे. 40 आणि 50 हे दोन एकदम ज्याला आपण इव्हन म्हणतो ते तुमचे गेलेत. एकच आहे जो ऑडमॅन आउट आहे. बरोबर आहे, हा पण तुमचा 35 तसा राऊंड फिगर त्याने करून टाकलेला आहे. आता उद्दिष्ट काय? जुलै 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मिशन जे आहे सुरू करण्यात आलं. या अभियानांतर्गत 47 पर्यंत देशातून सिकल सेल अॅनिमिया या अनुवंशिक आजाराचे संपूर्ण निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अनुवंशिक म्हणजे ज्याला आपण जेनेटिक म्हणतो, जेनेटिक डिसऑर्डर. हे पण लक्षात ठेवा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये काही प्रश्न वन लाईनर असतील, तर एखादा प्रश्न सिकल सेल अॅनिमिया कुठल्या प्रकारचा आजार आहे, एखादं स्टेटमेंट दिलं तर ते आपल्याला कळलं पाहिजे का हा अनुवंशिक आजार आहे. बरोबर आहे, या आजाराचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. भारताच्या व्हिजन 47 हा सगळ्यात मोठा डॉक्युमेंट आहे. व्हिजन 47 ह्याच्यावर आपण एखादं सेपरेट सेशन घेऊया. तुम्हाला काय वाटतं, घेतलं पाहिजे का? कमेंट करून कळवा. जर तुमची इच्छा असेल तर आपण घेऊया, कारण याच्यावर एखादा प्रश्न 100% फिक्स 1 मार्क तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. याच्यामध्ये खूप गोष्टी दिलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळ विकसित भारताचे ध्येय हा एक प्रमुख भाग आहे. आणि हे आपण राज्यसेवा मेन्ससाठी पण थीम घेतली होती, त्याच्यावर प्रश्न विचारला होता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ला ही थीम आपण घेतली होती, त्याच्यावर प्रश्न विचारला होता. एसे साठी मी प्रेडिक्ट केला होता. परत एकदा 26च्या राज्यसेवा मुख्यच्या एसे टॉपिक साठी आपण 47 प्रेडिक्ट करतोय. ओके, गॉट इट? आपल्याला प्रिलिमच्या दृष्टिकोनातून सेशन घ्यावा का हे नक्की कमेंट करून कळवा. पुढचा प्रश्न, बल्गेरियाच्या इतिहासात राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान अशी दोन्ही सर्वोच्च पदे भूषवणारे पहिलेच व्यक्ती कोण? रुमेन रादेव हे खालीपैकी कोणत्या पक्षाकडून निवडून आले आहेत? काय झालंय बघा, इतिहासात राष्ट्राध्यक्ष पण आणि पंतप्रधान पण, म्हणजे आपल्याकडे जर म्हणलं आपण तर प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर दोन्ही होण्याचा मान कुणाला मिळाला? भारतात असं कुणीच नाहीये. बरोबर आहे, पण हे बल्गेरियामध्ये आपल्याला बघायला मिळालं. बल्गेरिया लेबर पार्टी, डेमोक्रेटिक पार्टी, प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया आणि बल्गेरियन नॅशनलिस्ट पार्टी. आता तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया
किती मोठा प्रोग्रेस केलाय त्यांनी, की राष्ट्राध्यक्ष होते, पंतप्रधान झाले. प्रोग्रेस बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा. त्यामुळे प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया ही त्यांची पार्टी आहे. हे आता तुम्ही कधीही विसरणार नाहीत. नाव लक्षात ठेवा, रुमेन रादेव, RR. रुमेन रादेव, RR काय, प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया ही त्यांची पार्टी आहे. आता याचं थोडक्यामध्ये जर आपल्याला बघायचं म्हटलं तर हा जो पक्ष आहे आणि त्यांनी स्थापन केलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ते निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 73. काय सांगतोय, केंद्रीय मत्स्यपालन विभागांतर्गत 14 मार्च 2026 रोजी देशातील पहिली राष्ट्रीय शीत जल मत्स्यपालन परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? राष्ट्रीय शीत जल मत्स्यपालन परिषद. आता हा प्रश्न विचारण्याचं काय कारण आहे, याचं उत्तर तुम्हाला कळल्यानंतर कळेल की हा प्रश्न का विचारला आपण आणि अशा पद्धतीनं MPSC किंवा आयोग प्रश्न का विचारतं. त्याचं लॉजिक तुम्हाला मी सांगतो. श्रीनगर जम्मू काश्मीर, शिमला हिमाचल प्रदेश, गँगटोक सिक्कीम आणि बेंगळुरू कर्नाटका. शक्यतो अशा गोष्टी येतच नाहीत. जेव्हा जेव्हा नॉर्थ ईस्टचं एखादं राज्य, जम्मू काश्मीर यातलं एखादं महत्वाची इव्हेंट होते, त्याच्यावर आयोग आवर्जून प्रश्न विचारतं. कटारा जम्मू काश्मीर, तुम्हाला आठवत असेल मागच्या प्रिलिमचा प्रश्न उत्तर होतं कटारा जम्मू काश्मीर, टुरिझमचं काहीतरी तिथे एक एक्झिबिशन झालं होतं. जम्मू काश्मीर जर ऑप्शन मध्ये असेल तर त्याला नाही म्हणताना गांभीर्यपूर्वक विचार करा. उत्तर याचं आहे श्रीनगर जम्मू अँड काश्मीर. काय तिथं तर राष्ट्रीय शीत जल मत्स्यपालन परिषद त्या ठिकाणी झाली होती आणि ही इथे झाली म्हणून याच्यावर प्रश्न आपण विचारला आणि म्हणूनच आयोग प्रश्न विचारणार आहे. बरोबर आहे. ही जर दुसरीकडे इथं कर्नाटकला झाली असती ना तर हा एवढा महत्वाचा विषय राहिला नसता. ही गोष्ट लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलं करंट अफेअर्स महत्वाचं आहे हे सातत्यानं आपल्या ठळक बातम्या असतील किंवा करंट मंत्राचं आपलं जे पुस्तक असेल त्याच्या आधारित आपला कोर्स असेल त्याच्यावर आपण सातत्याने घेत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आता केंद्रीय मत्स्यपालन पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाद्वारे 14 मार्च 2026 रोजी देशातील पहिली राष्ट्रीय कुठे झाली होती? नॅशनल कॉन्फरन्स ऑन कोल्ड वॉटर फिशरीज, शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र. कुठलं? शेर ए काश्मीर, श्रीनगर जम्मू आणि काश्मीर इथं करण्यात आली. या परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे? हिमालयीन आणि पर्वतीय भागातील शीत जल मत्स्यपालनाचा शाश्वत विकास करणे, राष्ट्रीय दृष्टिकोन 2030 सादर करणे आणि या क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हा त्याचा मेन उद्देश होता. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे खालील विधाने विचारात घ्या. क्वेश्चन नंबर 74. जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 4 जूनला साजरा केला जातो. 26 जागतिक अन्न सुरक्षा दिनाची संकल्पना ओझ्यापासून उपायापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही आहे. आता हा प्रश्न आपण का विचारला? व्हाय दिस क्वेश्चन? तुम्ही जर बघितलं असेल मागच्या 2-3 वर्षातले प्रिलिम्सचे पेपर तर सातत्यानं डे आणि थीमवर प्रश्न आलेला आहे आणि आयोगानं आयदर डे चुकवला किंवा थीम चुकवली. आपण सेम प्रश्न सेट केला आणि आपण इथं काय चुकवलंय तर तुमचा 7 जूनचा 4 जून केला. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. ऑब्विसली दुसरं स्टेटमेंट करेक्ट येणार आहे. ही त्याची जी थीम आहे ओझ्यापासून उपायापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही त्याची थीम आहे. बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे तर विधान अ चूक आणि विधान ब हे बरोबर. हे त्याचं करेक्ट आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. 7 जूनला आपण सेलिब्रेट करत असतो आणि हा कधी ठरवला तर उंगा, ज्याला आपण युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली म्हणतो, तर त्या जनरल असेंब्लीनं कधीपासून केलाय तर 2018 मध्ये हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर केला. तेव्हापासून आपण 7 जून जो आहे तर तो काय करतो? राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. आता याची जी थीम आहे तर ती थीम मी सांगितले बर्डन टू बेनिफिट सेफ फूड फॉर ऑल ही थीम त्या ठिकाणी 2026च्या दिनाची आहे. क्वेश्चन नंबर 75. भारताचे पर्यावरण विवेक रक्षक म्हणून ओळखले जाणारे माधव गाडगीळ यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या आणि त्यातील अयोग्य विधान निवडा. आता एखादा मोठ्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं, ऑबिच्युरी ज्याला आपण म्हणतो, तेव्हा त्याच्यावर आयोग सातत्यानं प्रश्न विचारतं आणि माधव गाडगीळ यांनी शासनाच्या वेगळ्या कमिटीजवर काम केलेलं आहे आणि एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या भारताच्या भूमीवर त्यांचं आहे. म्हणून त्यांच्याविषयी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, कारण प्रोबेबल प्रश्न पुढे त्यांच्यावर विचारला जाऊ शकतो. माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म 1942 मध्ये पुणे येथे झाला. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅथमॅटिकल इकॉलॉजी मधून PhD पूर्ण केली. आता मॅथमॅटिकल इकॉलॉजी जर म्हटलं तर तुम्हाला इथं पर्यावरणाला लिंक करता येतं. लॉजिकली हे असं शक्य असू शकतं. बरोबर आहे, कारण इकॉलॉजी शब्द आहे आणि पर्यावरण आहे. तुम्ही जर इथं याच्यामध्ये स्टेटमेंट बघितलं तर मॅथमॅटिकल इकॉलॉजी तुम्हाला बघायला मिळेल आणि एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणतात. एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी दे आर व्हेरी क्लोज. बरोबर आहे.
2010 मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल, बघा इकॉलॉजी इथं शब्द आला, इकॉलॉजी परत इथं शब्द आला, दोन्ही स्टेटमेंट कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे 2 बरोबर पाहिजे 3 बरोबर पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. आपल्याला अयोग्य विधान म्हणजे चूक विधान निवडायचं आहे. काहीच जर कळलं नाही तर आपण करेक्ट वर्सेस इनकरेक्ट मध्ये जातो. 4 कडे, इथे उत्तर काय, चूक. कारण त्यांना पद्मश्री मिळाला, पद्मभूषण मिळाला, मात्र पद्मविभूषण त्यांना मिळालेला नाही. असे फार कमी लोक आहेत भारतामध्ये ज्यांना हे 3ही उच्च पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले. आयदर कोणाला तरी पद्मश्री खूप कॉमन आहे, पद्मभूषण पण बऱ्यापैकी लोकांना आहे, पद्मविभूषण फार कमी लोकांना मिळालाय. त्यामुळे इथं तिसऱ्या ऑप्शन कडे जाताना कधी पण आपण विचार केला पाहिजे, शुअर असल्याशिवाय त्याला करेक्ट नाही मानलं पाहिजे. बरोबर आहे. आता ही जी कमिटी आहे, तर माधव गाडगीळ कमिटी यांना काउंटर करण्यासाठी शासनानं काय केलं होतं नंतर, आता विषय काय झाला, माधव गाडगीळ हे प्रामाणिकपणे काम करणारे बिचार एन्व्हायरमेंटलिस्ट होते. त्यांना वेस्टर्न घाट बद्दल फार आपुलकी, जिव्हाळा आणि तिथला खरंच एक सेन्सिटिव्हिटी बघून त्यांनी काय म्हटलं की इथे कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटला काहीही स्कोप नाही. मग गव्हर्नमेंटला तर तिथं डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन करायचं होतं. मग गव्हर्नमेंटनं काय केलं की ती कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर परत एक कमिटी बसली, के कस्तुरंजन कमिटी, आणि मग कस्तुरंजननं तो फॉर्म्युला आणला की काही भाग आपल्याला इको सेन्सिटिव्ह मधून काढावा लागेल, तिथं तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता, मात्र बाकी भाग वेस्टर्न घाटचा जो आहे आपल्याला इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये टाकून तिथं आपल्याला त्याला व्हर्जिन ठेवणं किंवा त्याला इंटॅक्ट ठेवणं हे फार गरजेचं आहे, असं कस्तुरंजन कमिटीनंतर त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता आपण हे करंट अफेअर्स मध्ये घेतलं होतं, जेव्हा कस्तुरंजन यांचा पण विषय आला होता त्यावेळेस. बरोबर. धनंजय गाडगीळ यांचा जन्म 24 मे 42 ला पुणे येथे झाला. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून मॅथमॅटिकल, ज्याला गणितीय परिसंस्थाशास्त्र, मॅथमॅटिकल इकॉलॉजी मध्ये त्यांनी काय केलं, 69 मध्ये पीएचडी पूर्ण केली. आणि मार्च 2010 मध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने त्यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट परिषदेविषयक वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल बसवलं होतं, ज्याला गाडगीळ आयोग म्हणून पण ओळखलं जातं. भारत सरकारने माधव गाडगीळ यांना 81 मध्ये पद्मश्री दिला, 2006 मध्ये पद्मभूषण दिला, मात्र त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला नाही. नेक्स्ट क्वेश्चन, चला काय पुढचा प्रश्न. 76, भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे. जून 2026. आणि तुम्हाला मी सांगतोय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याचं कारण सांगू का, क्रिकेटवर अधूनमधून एमपीएससी प्रश्न विचारते, आणि जेव्हा एखादी गोष्ट थोडीशी ऑफबीट असते, युजली क्रिकेट म्हणलं, आम्ही इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा क्रिकेटवर प्रश्न विचारतो, तुमचे फेवरेट प्लेयर सांगा, तर धडाधड महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग असे नाव येतात. कुणीही स्मृती मंदाना म्हणत नाही, हरमनप्रीत कौर म्हणत नाही, जेमामा रॉड्रिगेज म्हणत नाही. आणि मग आम्हाला कळतं की ह्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जेंडर बायस आहे, हा स्त्री पुरुष असा भेदाभेद करतो, म्हणून तिथे इंटरव्ह्यूला कमी मार्क मिळतात. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा अशा प्रश्नांना सामोरं जात असतो तेव्हा दिलेल्या प्रत्येक पायरीवर विचार झाला पाहिजे. हरमनप्रीत कौर आहे का याच्यावर विचार केला पाहिजे, विराट कोहली आहे का, रोहित शर्मा आहे का, हे तर तुम्ही करणारच आहे, मात्र हे उत्तर नाही, उत्तर आहे स्मृती मंदाना, हे करेक्ट आन्सर आहे. आणि म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे, आणि म्हणून याच्यावर आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी खूप जास्त आहे. युजली सगळ्यांना वाटेल की रोहित शर्मा असेल, पण रोहित शर्मा 2 नंबरला गेलाय आणि विराट कोहली 3 नंबरला गेलाय. 1 नंबरला स्मृती मंदाना ज्या आहेत त्यांनी तो रेकॉर्ड ब्रेक केलाय, 4200 प्लस समथिंग काहीतरी रन्स त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. तर इथं आपल्याला डिटेलमध्ये ते बघता येईल किती धावा त्यांनी केलेल्या आहेत. स्मृती मंदाना. चला 2026 मध्ये काय केलं त्यांनी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत रोहित शर्माच्या 4231 धावा होत्या, तो विक्रम मागे टाकत 4244 प्लस धावा त्यांनी केल्या. आणि मग पुरुष आणि महिला या दोन्ही T20 क्रिकेट मध्ये मिळून सर्वाधिक धावा करण्याच्या क्रिकेटरचा एक बहुमान त्यांनी मिळवला. स्मृती मंदाना बिलॉंग्स टू सातारा, महाराष्ट्र, त्यामुळे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. रोहित शर्माच्या किती आहेत, 4231, विराट कोहलीच्या 4188. आता हे नंबर 1 ला आलंय स्मृती मंदाना, बरोबर आहे, नंबर 2 रोहित शर्मा आणि नंबर 3 ला विराट कोहली, बरोबर. आता पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 77. 77व्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 भारतीय राष्ट्रपतींकडून डॅश डॅश यांना शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान करण्यात आला. एअर कमांडर प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन सुभाष शुक्ला, लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके आणि जंजाळ प्रवीण प्रभाकर. जर तुमच्या लक्षात असेल तर ग्रुप कॅप्टन सुभाष शुक्ला ॲक्झिओम 4 मिशन मध्ये सहभागी झालेले होते, आणि मागच्या 2 वर्षांमध्ये खूप चर्चेत गेलेलं हे नाव आपल्याला बघायला मिळेल. अशा वेळेस तुम्ही थोडी सिरीज घेऊन अशा पर्यायाकडे जाऊ शकता, जे करेक्ट आन्सर त्या ठिकाणी आहे. ॲक्झिओम 4 नावाच्या मिशन मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता, आणि त्याच्यामध्ये ते पार्टिसिपंट म्हणून होते.
बरोबर आहे. कॅप्टन शुभांशु शुक्ला 77 जास्तीनिमित्त त्यांना काय केले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे AIF एअर फोर्स जो आहे इंडियन एअर फोर्स, तर त्याचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना शांतता काळातील सर्वोच्च पुरस्कार कुठला असतो, शौर्य पुरस्कारामधला अशोक चक्र प्रदान केलं. शौर्य पुरस्कार हा खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये एक अशोक चक्र आहे, बरोबर आहे, हा शौर्य, बरोबर, त्याच्यामध्ये हा अशोक चक्र, बरोबर आहे. शांतता काळातल्या पुरस्कारांमधला अशोक चक्र त्यांना प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पार पडलेले ॲक्झिओम 4 यामध्ये पायलट म्हणून त्यांनी दाखवलेले धैर्य, अतुलनीय धाडस आणि मानवी अवकाश मोहिमेतील अद्वितीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारे पहिले आणि अवकाशात बघा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे फर्स्ट आहेत, पण अवकाशात जाणारे स्पेसमध्ये जाणारे दुसरे भारतीय ठरलेत. आता मला कमेंट करून सांगा पहिले भारतीय कोण आहेत जे अवकाशात गेले होते, पहिले भारतीय कोण? चला कमेंट करून कळवा लवकर, बघूयात कोणाकोणाच्या लक्षात आहे. सरळ सेवे करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर कदाचित हे फास्ट असेल. वन लाईनर मध्ये सगळं पाठ केलेलं असतं तुम्ही ठोकळे पूर्वीचे, त्याचा तुम्हाला अधूनमधून फायदा होणार आहे, पण फक्त त्या ठोकळ्यांवर प्रिलिम्स निघणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या, बरोबर आहे. अशोक चक्र जो पुरस्कार आहे तर हा 4 जानेवारी 1952 ला सुरू झाला होता आणि आतापर्यंत 87 लोकांना त्या ठिकाणी हा पुरस्कार दिलेला आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 78. उत्पादन क्षेत्रात कृत्रिम ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी आणि तंत्र चालना देण्यासाठी 26 मध्ये काय केलंय, IIT बॉम्बेनं परदेशातील कोणत्या विद्यापीठामध्ये महत्वाचा करार त्या ठिकाणी केलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे AI आपण कसं लक्षात ठेवलं होतं, IIT बॉम्बे AI, तर हे आहे कोलंबिया विद्यापीठ अमेरिका. कोलंबस छुट्टी है आई AI असं लक्षात केलंय. तर कोलंबस कुठाला सुट्टीमध्ये IIT बॉम्बेला आला आणि त्यानं काय केलं तर इथे एक महत्वाचा करार मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU त्या ठिकाणी IIT बॉम्बे सोबत केला. ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही कधीही विसरणार नाही अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करू शकतो. येस, त्याचं करेक्ट आन्सर आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी. बरोबर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली येथील भारत बोध AI कॉन्क्लेव्ह दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत IIT मुंबई आणि कोलंबिया विद्यापीठ यांच्यात कोलंबिया IIT मुंबई सेंटर फॉर एक्सलन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग स्थापना करण्याचा करार झाला. धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री होते त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 79. नासाच्या आर्टेमिस सेकंड मिशन मोहिमेअंतर्गत चंद्रावर उतरण्याऐवजी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतणाऱ्या आणि पृथ्वीभोवती प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला अंतराळवीर कोण ठरलेल्या आहेत? याचं करेक्ट आन्सर जेसिका मेयर, क्रिस्टिना कोच, सुनीता विल्यम्स आणि पेगी विटसन. त्याचं करेक्ट आन्सर आहे क्रिस्टिना कोच. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर 2021-22च्या काळामध्ये पण मी आपलं जेव्हा टेलिग्राम चॅनल होतं त्याच्यावर यांच्याविषयी खूप डिटेलमध्ये माहिती टाकली होती, कारण कर्नाटकाच्या KPSC परीक्षेमध्ये यांच्यावर प्रश्न विचारलेला होता. जो प्रश्न मी एक्सपेक्ट करतो MPSC मध्ये विचारतील, अजून विचारला नाही, ह्यावेळेस आपण एकदा एक्सपेक्ट करू शकतो की यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. तर त्यांनी जवळपास खूप दिवस त्या ठिकाणी अंतराळात राहून एक रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर क्रिस्टिना कोच जे आहेत यांच्याबद्दल आपल्याला थोडी बेसिक माहिती असणं फार गरजेचं आहे. तर त्यांनी काय केलं की चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. आणि या यांच्यासोबत या मोहिमेमध्ये कोण होतं तर रीड वाइजमन जे कमांडर होते, व्हिक्टर क्लोअर जे पायलट होते आणि जेरेमी हॅन्सन जे मिशन स्पेशालिस्ट यांचा समावेश त्या ठिकाणी होता. क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन नंबर 80. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO ची 14वी मंत्रीस्तरीय परिषद खालीपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेली होती? WTO ची जिनिव्हा स्वित्झर्लंड, बँकॉक थायलंड, अदिस अबाबा इथिओपिया आणि याउंदे कॅमरून. जर तुम्हाला आता आठवत असेल तर मी म्हटलं होतं की यंदाची 14वी मंत्री परिषद यंदाची जी आहे याउंदे कुठे झाली होती तर कॅमेरून मध्ये झालेली होती. उत्तर आलं 4 कॅमेरून. आणि आपले जे कॉमर्स मिनिस्ट्रीचे आहेत श्री पियुष गोयल तर ते याला उपस्थित होते. बरोबर आहे, व्हॉट इट समजलं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? काय डाऊट, काही शंका असेल तर विचारू शकता. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे आपली, ही टेस्ट सिरीज आपली ऑलरेडी आता 10ला डेमो आपली झालेली आहे. इथून पुढे आपली जी आहे तर 12 ऑगस्टची टेस्ट आता उद्या त्या ठिकाणी होणार आहे सेक्शनल टेस्ट. तर सेक्शनल 5 टेस्ट आणि आपल्या कॉम्प्रेहेन्सिव्ह 5 अशा पद्धतीने 10 प्लस 1 डेमोची 11 टेस्टसाठीच आपण नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे.
ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपले आखाडा टेस्ट सिरीज जे आहेत संयुक्त गट क पूर्व, ज्याला आपण तलाठी किंवा एएमव्ही गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणतो, त्याचसाठी आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अशा पद्धतीनं काही डिस्कशन्स, व्हिडिओज आणि क्वेश्चन्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतले पाहिजे का, याची मी तुमच्या रिप्लायची आतुरतेनं वाट बघतो. थांबूयात इथंच. चला भेटूयात परत पुढच्या एखाद्या डिस्कशनमध्ये. सायन्सचं पण डिस्कशन आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी चालू करणार आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.